माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांनी केलेले हे आरोप अत्यंत बेसलेस आहेत. इनफॅक्ट शालन निंबाळकर यांच्या खुनाचा मालन निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याने मालन निंबाळकर यांना त्रास होणार आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळेच अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतायत ते माझ्या आशिलांवर. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू युअर ऑनर. परांजपे, कोर्टात असे पुरावे नसताना आरोप करता येत नाहीत हे सांगितलं नाहीयेत का तुम्ही यांना? नाही नाही जज साहेब, यात आमच्या वकील साहेबांची काय बी चूक नाही. आम्ही भावनेच्या भरात सगळं बोलून गेलो, पण का बोलून गेलो असं वाटतंय आम्हाला आता. जज साहेब, शालन गेली तेव्हा तिथं मालन फक्त एकटीच होती, दुसरं कोणीच नव्हतं. आता ही गोष्ट घडून गेल्यावर इतक्या दिवसांनी आम्हाला आरोपी म्हणून इथं उभं केल्यावर आमच्याच्यानं रावलं नाही म्हणून आम्ही सगळं खरं खरं सांगून बसलो. हे बघा जालिंदर निंबाळकर, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना हे तुमच्यासाठी फक्त सत्य आहे, पण याचे जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. पुरावा काय द्यायचा जज साहेब? या गोष्टी काय एका दिवसात घडलेल्या नव्हत्या हो. आम्हालाच या मालनची दया आली. आम्ही तिला घरात आणलं, हक्काचं घर दिलं, पण आल्या दिवसापासून हे मालनचे ते शालनचे खटके उडाले. रोज उठून दोघी भांडायच्या. आमचं जगणं नकोसं झालं होतं या भांडणांपाय. आम्ही लय चटके सहन केले जज साहेब, आम्ही लय चटके सहन केले. असं काहीही नव्हतं. खोटं बोलतायत हे जज साहेब. माझ्या आयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं. सख्या बहिणीसारख्या होत्या त्या दोघी जणी. हे बघा, तुम्ही खाली बसा. जालिंदर, बोला. तू शिक्षणासाठी शहरात गेली होतीस गे, तुला कसं माहित असणार. पण हिथं आम्ही काय बघत होतो ते आम्हालाच माहित. जज साहेब, आम्ही आमच्या लेकीला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी शहरात पाठवलो, पण त्यांना आम्ही इथल्या भांडणांबद्दल कधीच काही कळलं नाही. आमच्या पोरीच्या मनावर परिणाम झाला असता व अभ्यासावर परिणाम झाला असता. तुम्हाला सांगतो जज साहेब, या दोन बायका दिवस रात्र नुसत्या भांडायच्या आणि आमची अवस्था अडकीत त्यात सापडल्यासारखी झाली होती हो. त्या तेजूला जरा काय बोलायला गेलो, मारायला गेलो ना, त्या दोघी एकमेकांची कचा कचा भांडते. ते तुम्ही काहीच कसं बोलत नाही हो त्यांना? बसा 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 बसा, शांत व्हा. नाटकं करतात ते, आम्हाला खोळा समजतात. त्या नाटकं करत असल्या ना तर आम्ही बी लय पोचलेले कलाकार आहे. हे छत्री, यांची नाटकं रेकॉर्ड करतोयस ना? डॅडी, तुम्ही काळजीच करू नका. त्यांची सगळी नाटकं शूट केल्यात माझ्या मोबाईलमध्ये. जपून ठेव. पुढे या एक होऊन आमच्यावर जेव्हा डाव करतील ना तेव्हा हे रेकॉर्डिंग कामाला येईल. अहो डॅडी, काही पण काय बोलताय हो तुम्ही? या दोघी तुमच्यावर का डाव टाकतील? अहो मान वर करून बघत नाही हो तुमच्या समोर. हितच फसता तुम्ही चिरंजीव. कसे वाघ जंगलात जोर फिरत असतो का नाही असा मस्त, तर त्याला सगळे प्राणी घाबरतात. आणि जेव्हा त्याला इजा झाली तो एका जागी बसला का झाले, माकडे बी येऊन शेपूट वाढतात. कालिंदी मॅडम, तुम्हाला मालन निंबाळकरांच्या बाजूने काही बोलायचंय का? येस युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्या वकील मित्रांनी जालिंदर निंबाळकर यांच्या चांगुलपणाचा पाढा आत्ता वाचलेलाच आहे. आणि माझ्या अशील मालिन निंबाळकर हे त्यांच्या अशिलाची प्रतिमा कशी मलिन करत आहेत याचाही पाढा त्यांनी वाचलेला आहे. ह्याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे सगळं ठरवण्यासाठी कोर्ट समर्थ आहेच आहे. पण मला माझ्या वकील मित्रांची एक गोष्ट मात्र अगदी पटली, ते म्हणजे जालिंदर निंबाळकर हे अत्यंत प्रतिष्ठित आहेत. आणि जालिंदर निंबाळकरांची ही जी प्रतिष्ठा आहे ती त्यांच्या राजकीय संबंधातून आलेली आहे.
युअर ऑनर, मला असं वाटतं की असा प्रतिष्ठित माणूस जेव्हा गुन्हा करतो ना तेव्हा तो गुन्हा उघड नाही करत, तर तो दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो त्याचे राजकीय संबंध वापरतो. आणि मला असं वाटतं युअर ऑनर, जालिंदर निंबाळकरांनी सुद्धा हेच केलेलं आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? परांजपे, प्रतिष्ठित असणं म्हणजे निर्दोष असणं असं होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना चेहराच नाहीये अशा लोकांचे कोर्टामध्ये दाखले देऊन जालिंदर निंबाळकरांना मोठं करणं प्लीज थांबावा. युअर ऑनर, या केसची दुसरी बाजू म्हणजे गेल्या 15 दिवसांमध्ये पोलिसांना या केसमध्ये कुठलीही नवीन लीड मिळालेली नाहीये. ना जालिंदर निंबाळकर दोषी असल्याचे ना ते निर्दोष असल्याचे. माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांचे राजकीय संबंध दूरपर्यंत पसरलेले आहेत. त्यामुळेच आम्हाला अशी शंका आहे की पोलीस सुद्धा याच्यामध्ये हवं तितकं लक्ष घालत नाहीये. कालिंदी मॅडम, तुम्ही प्रशासनावर आणि पोलिसांवर शंका घेताय असं समजायचं का आम्ही? नाही युअर ऑनर, मी फक्त जालिंदर निंबाळकर यांच्या भीतीचं, त्यांच्या एरियामध्ये असलेला त्यांचा दबदबा आणि दडपशाही याची फक्त कोर्टाला जाणीव करून देते. या केसचा जर स्वच्छ आणि पारदर्शीपणे तपास व्हायला हवा असेल तर पोलिसांनी तपासाची गती वाढवून या केसमध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं युअर ऑनर. नाहीतर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जालिंदर निंबाळकर यांचा जामीन जर आपण मंजूर केला तर ते या केसमध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी समर्थ आहेत युअर ऑनर. त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे एकच साक्षीदार आहेत, त्या म्हणजे मालन निंबाळकर. कोण जाणे, कदाचित पुढच्या तारखेला त्या कोर्टामध्ये पोहोचू नये म्हणून जालिंदर निंबाळकर. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या आशिलांवर पुन्हा पुन्हा टोकाचे आरोप होत आहेत माय लॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन. कालिंदी मॅडम, तुम्ही मुद्दा सोडून बोलू नये. आय एम सॉरी युअर ऑनर, मला फक्त खरी परिस्थिती कोर्टापुढे मांडायची होती.